तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. किती वेळा चुकू दे, 10 वेळा चुकू दे, 20 वेळा चुकू दे, पण तुम्हाला एकदम छान येणार आहे. तर प्रॅक्टिस पाहिजे त्याची. आपण काय करतो, चिडून जाऊ दे, नको देत आम्ही. चला मेकअप आर्टिस्ट बोलूया. ते पण तू इतकं छान सांगतेस ना, तर मला वाटते की सगळे जाऊन नक्की ट्राय करणार आहेत ना. नक्कीच. मला का थोडीशी उशीर आलीस तर काय हरकत नाहीये. आय मेकअप झालाय, बाकीचं व्हायचं आहे. आय मेकअप झालं, बाकीचं व्हायचं आहे ना. आम्ही करते ते थोडंसं सुकेपर्यंत त्रास होतो. तुम्हाला समजावून सावकाश सावकाश करते. थोडं जरी जास्त झाली की खालच्या पापण्या म्हणजे डोळ्या पूर्ण असं चिकटते. बघितलं ना आता. तुम्हाला जर समजा नाही आठवलं तर माझ्या युट्यूबला पण माझं चॅनल आहे, स्वाती वांगीस नाव आहे. त्याच्यामध्ये मी म्हणजे व्हिडिओ प्रेझेंटेबल नाही, पण नॉलेज खूप दिलेलं आहे. तर तुम्हाला परत समजा हे करायचं असेल तर तिथं तुम्ही चेक करू शकता. लुक चेंज झाला ना लॅशेस लावल्यावर. इकडे बघा बरं थोडं. आणि नॅचरल हेअरचे वापरते, लाईट वेट असतात. थोडा 1-2-5 मिनिटं तुम्हाला ते थोडंसं ओढल्यासारखं होतं, नंतर ते यूज टू होऊन जातं. छान दिसायला लागले ना डोळे, मोठे दिसायला लागले ना. छोट्या छोट्या मुली पण ट्रेन होणार आहेत आता. पुढच्या गॅदरिंग मध्ये स्वतः मेकअप करणार आहे की नाही. मगाशी आपण बराच वेळ झाला लावून, म्हणजे थोडंसं अजून प्रायमर हे करते. आपण परत जिथं जिथं चेहऱ्यावरती दिसतंय ते ब्लेमिशेस दिसत आहेत, डाग दिसत आहेत किंवा अनइव्हन टोन, तो आपण कलर करेक्टरनी करेक्ट करणार आहे. सेम तोच वापरते मी. आता आपण त्याला न्यूट्रिलाइज करूया.
मी ह्याला कन्सील करते. हे जे काही मी करेक्शन्स केले ते कन्सील करते. म्हणजे आपण एक वायर कन्सील करून टाका, पट्टी लावून असं कन्सील करतो. तसंच हे जे काय आपण रेड कलर वापरले, ऑरेंज कलर वापरलाय किंवा ग्रीन असतात ते सगळे कन्सील करायचे, झाकून टाकायचे, मग त्याच्यावरती बेस लावायचा आपल्याला. तर आपण हे कन्सील करूया. कन्सील करण्यासाठी काय हे ना क्रीम कन्सिलर्स मिळतात क्रायलॉनचे, ते वापरू शकता किंवा असे लिक्विड पण मिळतात. हे डार्कचे पण आहे आणि असे स्विस ब्युटीचे वगैरे पण आहेत. स्विस ब्युटीचे का त्याचे पण शेड आहेत का? म्हणजे हो, त्याच्यामध्ये पण शेड असतात आपल्या जे टोन, डार्क टोन, लाईट टोन असे टोन असतात, मीडियम मिळतात. नाही तुमच्या मिळालं तर तुम्ही 2 टोन घ्या, एक डार्क घ्या, एक लाईट घ्या आणि तुमचं जे पाहिजे ते मिक्स करून तुम्ही तयार करू शकता. आणि तुमच्याकडे आता असेल, तुम्हाला नाही का आपल्याला ऐन टायमाला असं कोरं दिसत असतं, कुणाचं लग्न आलं जवळचं वगैरे की त्या दिवशीच तुम्हाला कोरं दिसत असतं. मी फेशियल केलं तरी होत नाही. मग तुम्ही काय करता, फाउंडेशन लाईट कलरचं घेता. मग काय होतं, आपल्याला माहिती आहे काळा आणि पांढरा कलर मिक्स झाला तर काय होतं, ऑक्सिडेशन होतं. आणि दुसरी गोष्ट काय, डेड स्किन असते तुमच्या चेहऱ्यावर, ती जर तुमची व्यवस्थित नाही निघाली फेशियलमध्ये तरी तुमचा बेस व्यवस्थित बसत नाही आणि तो मेकअप तुमचा काळा पडू शकतो, फुटू शकतो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला नाही समजत आहे ना तुम्हाला कुठला शेड घ्यायचा, कधी कधी दुकानात काय करतात की त्यांना इन्सेंटिव्ह असतात, ते खपवण्यासाठी हे पण घ्या, हे पण घ्या, हे पण घ्या करतात. तर मी तुम्हाला असं सुचवेल की तुम्ही एक डार्क टोन विकत घ्या आणि एक लाईट टोन घ्या. कारण की तुमचं नेहमीच चेहरा उजळा असतो किंवा नेहमीच टॅन असतो असं. कधी कधी खूप बाहेर फिरणं झालं की टॅन होतो, कधी तुम्ही घरातच असता तेव्हा तुमचा चेहरा लाईट असतो. बरोबर आहे ना, असं होतं ना, अचानक तुम्ही अशी काळी दिसायला लागता, अचानक लाल दिसायला लागता वगैरे. त्याच्यासाठी 2 टोन घ्या, मिक्स करून लावले. मग कधी तुम्हाला जसं रिक्वायरमेंट आहे आपण काय चेक करायचं इथं, तुमच्या स्किनला मॅच झालं. आणि कधीही तुमच्या टोनपेक्षा लाईट टोन कधीच वापरायचा नाही, कधीच नाही वापरायचा. तुमचा जो टोन आहे तोच वापरा. तुमचा चेहरा कोरा दिसण्यापेक्षा तुम्ही छान असं नॅचरल वाटलं पाहिजे की मेकअप केलेलं नाही असं. हां, नॅचरल वाटलं पाहिजे आणि लोकांना असं बघावंसं वाटलं पाहिजे, आपल्याकडे बोलावंसं वाटलं पाहिजे. आम्ही ऐकतो पाहिजे फक्त, नाही बोलावंसं वाटलं पाहिजे. म्हणजे स्वाती काय म्हणजे कसं होतं, मला एक किस्सा आठवला. आम्ही जेव्हा आम्ही ब्राईडला तयार करून देतो आणि मग तिच्या सेकंड आम्ही थांबलेला असतो. आम्ही कुठे बसतो, त्या सगळ्या वरणांमध्ये चर्चा असते, बघ तिने केवढं थांबले, त्याच्याकडे बघावं पण वाटत नाही. असाच आणि मग तिला शोभतं का, नाही का नवरीच्या आईला तिला शोभतं का, एवढं थांबले वय किती झाले ते, असं पण आणि बोलतो आपण. तुम्ही पण बोलत असेल तिला शोभत नाही, तिनं असं करायला नव्हतं पाहिजे, तिने किती निळं लावले डोळ्याला असं. म्हणून आपल्याला ब्राऊन कलर लावा. सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, खरंच आहे. आणि एखादी सुंदर आपल्याला पण आपण काही घ्यायला गेलं की जे सुंदर असेल तेच घेतो आपण, घेतो पण नाही. असं आपल्याला जर सुंदर आवडतं तर दुसऱ्यांना पण सुंदर आवडतं. कन्सिलिंग करते. आपल्या लिपस्टिकचं पण ऑक्सिडेशन होतं बरं का, लिपस्टिकचं पण फाउंडेशन लावायचं. आपल्या लिपस्टिकचं पण ऑक्सिडेशन होतं. तुम्ही समजा गुलाबी कलर आहे तर थोड्या वेळात तुम्हाला ते ब्राऊन दिसू शकतो. आणि फक्त चेहऱ्यालाच नाही लावायचं, काढायला लावायचं, मानेला लावायचं. आणि
आणि कधी कधी असं होतं की आपल्याला एखादीचं शेड खूप आवडतं किंवा तिचा चेहरा खूप छान दिसत असतो. आपण तिला विचारतो की कुठलं फाउंडेशन घेतलं का, कुठल्या कंपनीचं घेतलं का, आणि आपण तसंच विकत घेतो लावतो, पण तसं आपल्याला रिझल्ट येत नाही. कारण की तिची स्किन टाईप वेगळी आहे, तिचं टोन वेगळं आहे, तोच तुम्हाला सूट होणार आहे का नाही. म्हणजे आपल्या घरात जरी टोन, म्हणजे आपल्या मुलीचा सुद्धा टोन आपल्याला सूट होत नाही. आपण कधी कधी काय म्हणतो, तुला 2 मुली आहेत, मला एक घेऊन टाकते, सगळ्यांनाच होईल, असं होत नाही. म्हणून एक डार्क टोन घ्या, एक लाईट टोन घ्या. सगळ्यांना घरामध्ये पूर्ण फॅमिली तुमची मेकअप करू शकेल त्याच्यात वर्षभर. हां झालं कन्सिलिंग, झालं छान दिसायला लागला चेहरा. असं वाटतंय का मी तिच्या चेहऱ्याला काय थापले, कारण की मी ब्लेंडिंग तसं केलेलं आहे. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये हे काय तुम्हाला सांगत नाही, तर तोंड काळा करून ठेवायचं सगळं, पण तरी करते काळा कसे. मी ना पण करते, फेस कटिंग करते थोडंसं. आहे ती सुंदरच आहे, रेखीवच आहे, काय करायची गरज नाहीये. पण आपल्याला एवढं सगळं लावलंय तर थोडंसं आपण, मी म्हणाले ना, आउटलाईनची गरज असते. आता इथं नाक मोठं आहे, तर आपण ते छोटं करायचं थोडंसं. जो जो भाग नको आहे तुम्ही डार्क करून टाकते. तुम्हाला समजतंय ना हे सगळं, आणि तुम्हाला प्रश्नच पडणार नाही असं मी सांगण्याचा प्रयत्न करते की जे तुमची, मला माहिती की नेहमी माझा अनुभव आहे की काय प्रश्न येतात समोरून, त्या दृष्टीनेच मी तुम्हाला सगळं सांगते स्टेप बाय स्टेप की असं का होतं, असं मग त्याच्यात काय करायचं. आता हे जे मी केले फेस कटिंग, हे सगळं तुम्हाला फोटो दिसणार. जे तुम्हाला तिचा जो लुक ट्रान्सफॉर्म झालाय तो तुम्हाला फोटोमध्ये दिसणार. ठीक आहे, आता आपण हिला बेस लावणार. तर बेस आला, हे सगळं आपण एवढं इथंपर्यंत आज वाटतं की तुम्हाला मेकअप झाला, पण नाही झाला. तर आपण बेस लावणार आहे. मी तर नार्कचं फाउंडेशन वापरते जेव्हा पण हेवी मेकअप करायचा असतो किंवा थोडासा मीला ब्रायडल लुक द्यायचा प्रयत्न करते, त्यामुळे मी नार्कचं फाउंडेशन आणलंय. हे फुल कव्हरेज देते, HD फाउंडेशन आहे, फुल कव्हरेज देते. तुम्ही पण वापरू शकता, पण खूप म्हणजे बघा किती वापरते, थोडं थोडं वापरायचं. आपण व्हिडिओमध्ये बघतो ना, ते व्हिडिओ बनवण्यासाठी हे करतात, तेवढं नसतं लावायचं चेहऱ्याला, सगळे घाबरून पळून जातात. मी फक्त हायलाइट पोर्शनमध्येच लावते. नक्कीच ब्लेंड करून घ्यायचं. तुम्ही जर थांबला तर ते पूर्ण सुकून जातं आणि पॅच येतात.
बरोबर. थोडं ब्रायडल लुक असल्यामुळं थोडंसं तुम्हाला वाटेल ब्राईट आहे. थोड्या वेळानं पूर्ण मर्च होतो स्किनमध्ये आणि नॅचरल दिसायला. ठीक आहे, तर आपण हे फिक्स करून घेऊया. फाउंडेशन हे डार्कमध्ये का फेंटमध्ये म्हणजे फाउंडेशन जे लावतो ना ते फेंटमध्ये लावायचं रेग्युलर मेकअपसाठी. रेग्युलरसाठी ना तुम्ही बीबी क्रीम लावा किंवा ब्युटी प्लस, बीबीचा लॉंग फॉर्म आहे बीबी प्लस, आणि सीसी क्रीम पण मिळते. ते कव्हरेजसाठी असते. कव्हरेजसाठी जेव्हा तुम्हाला असं कार्यक्रम वगैरे असेल तर सीसी क्रीम वापरा आणि डेली यूजसाठी बीबी क्रीम वापरा. त्याच्यामध्ये म्हणजे ते स्किन हायड्रेट राहते आपली, आणि सीसी क्रीमनी आपली स्किन थोडीशी ड्राय करू शकते. आणि ती फुल कव्हरेज घेतली आहे तर तुम्ही तुमच्या टोनचाच वापरा. हे बीबी क्रीम वगैरे घ्यायला आता मिळतात. हल्ली पूर्वी नाही मिळायच्या, पण आता मिळतात. सगळ्यात डार्क टोनपर्यंत मिळतात. हां, ब्लेंडिंग ब्रशनी पण खूप चांगली होते. ब्रशनी फास्ट होतं काम आपलं, पटापट मेकअप होतो. पण हाताने करण्याचं हे आहे की प्रोडक्ट पण तुमचे कमी वापरले जातात आणि आपल्या बॉडीतली हीट त्यांच्या बॉडीतली हीट जेव्हा आपण करत असतो तेव्हा जनरेट होऊन तो जो बेस आहे तो छान मर्ज होतो. आणि ब्रशमध्ये कसं होतं, अर्धा प्रोडक्ट ब्रशमध्येच असतं आणि अर्धा प्रोडक्ट ह्याच्यावरती येत जातं आणि निघून पण येतं. ब्रशनी फास्ट होतं पण काम आपलं. आपण पावडर पण कसं करतो, घेतो आता असं करतो, लावतो, ठेवायचं. आपल्याला असं हे करायचं, डिपॉझिट करायचं आणि ठेवलं की नाही ते छान कव्हर होतं. तुम्हाला आता प्रोडक्ट कसं लावायचं ते पण समजलं ना, की प्रोडक्ट घासायचं नाही, असं घासून लावायचं नाही. म्हणजे तुमचं जे लाईफ आहे ना ह्याचं ते जास्त होतं, कमी होतं. ठीक आहे, मेकअप मी फिक्स केला त्याचा लूज पावडर वापरून. आता आपण आई मेकअप कम्प्लीट करून घेऊया. तुम्ही बसताय, तुम्ही बसा. डोळ्याचं घेऊन गेलं, डोळ्याचं कंप्लीट. पिल्यानं तिथंच घ्या, मावलं उचलून आणा. उचला की सरच.
आता इथे तुम्हाला प्रॉब्लेम येतो की काजळ उतरतं खाली, पसरतं किंवा तुम्ही असं चोळलं तरी ते सगळं असं हे होतं. त्यासाठी हल्ली खूप असे लॉंग लास्टिंग काजळ मिळतात, ते वापरा. तरी पण कोणाकडे हीट जास्त असते त्यांचं हे होतं, तर ते केल्यानंतर असे पावडर बेस मिळतात. त्याच्यावर मी आता माझ्याकडे पेन्सिल नाही यायचं, तर जर तुम्ही पेन्सिलनी लावलं त्याच्यानंतर हे जर तुम्ही त्याच्यावर अप्लाय केलं किंवा आय शॅडो, ब्लॅक कलरची आय शॅडो अप्लाय केली तर ते तुमचं काजळ लॉंग लास्टिंग राहतं. करीना कपूर सारखं आवडतं ना लावायला, जेड ब्लॅक छान असं. कसं करतात, काजळ आपलं जे आहे आपण जे वॅक्स बेस मिळतं ते लावून त्याच्यावरती पावडर बेसचे असे मिळतात. दिसतंय छान. मी काजळ लावलं पण आहे, फक्त हेच अप्लाय करते. हे असं केक फॉर्म मध्ये येतं. काजळ तर हे घ्यायला काही हरकत नाही तुम्ही, पण खूप प्रॅक्टिस करा तुम्ही. आणि काय होतं, हे लावताना पण पावडर सगळी खाली पडू शकते, मी तर सगळं असं काळं होतं. ते थोडी प्रॅक्टिस करा. आणि ह्याचं पण छान आहे. आता हल्लीचा स्वीट चांगला आहे, जेड ब्लॅक मिळत आणि लॉंग लास्टिंग आहे आणि आपल्या बजेटमध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जेल फॉर्म मध्ये पण मिळतं आणि केक फॉर्म असे दोन त्याच्यामध्ये चांगलं. आता नाही आणलं मी. जेल लावून त्याच्यावरती पावडर लावायची, म्हणजे ते लॉंग लास्टिंग होऊन जातं. त्याच्यासाठीच ते दिलेलं आहे. आपल्याला माहीत नसतं ते कसं आहे. ओके झालं. डोळे मोठे दिसायला नाही तिचे. मी वरचं तुम्हाला आठवते का तिचा कसे होते डोळे छोटे, जे तुला आहे करत नाही बरं. आणि समजा तुम्हाला असं वाटलं तर हे आपलं तुमच्याकडे पॉप असेल, पॉपनी करा. त्याच्याने पडलेलं असेल तर पण पडलेलं आहे, हलक्या हाताने वरती बघ हे करून टाकायचं. तुमच्याबरोबर कोण आले? तुमच्याबरोबर आले कोण? सोसायटीतले घरी गेल्यावर त्यांच्या सासूबाईंनी ऑर्गनाईज केलेलं आहे, त्याच्यामुळे ते बसलेले आहेत त्या. दिसत नाही त्या कुठे म्हणणारा अल्बम बंद परत जाऊन कशी हे सांगत नाही मी तुम्हाला. हे थोडंसं 3D इफेक्ट देते मी तिला. मेकअप झाला. आता आपण फिनिशिंग देऊ, थोडंसं हायलाइट करू, ब्लश ऑन लावू, लिपस्टिक लावली की झाला. तुम्हाला हायलायटर पण लावायला वाटतं ना थोडंसं
चमकलेला आवडतं ना. त्याच्यामध्ये पण खूप प्रकार आहे. आता हे प्रोफेशनल आहे PSCचं आणि खूप असतं, तुम्हाला एवढं लागत नाही. तुम्ही कधी तर वर्षातला 2 कधी तुमच्या घरात लग्न निघालं तर लावतो. तर असं लोकल ब्रँड पण जे पण मिळतात छोटे छोटे ते पण तुम्ही घेऊ शकता. फक्त लावायचं कसं बघा. एक्सपायरी जी असते प्रोडक्टची काही असते चालू शकतो काही दिवस. कधी कधी काय होतं की त्याचे जर इलेक्ट्रिक बॉन्ड चांगले म्हणजे त्यांनी जर चांगले इन्ग्रेडियंट्स वापरले असतील ना तर ते 6 वर्ष 7 वर्ष पण आपल्याला चांगलं हे करतं. तर ते ओळखायचं कसं, काळे पडतात. ऑक्सिडेशन त्याचं पण होतं, जर न वापरता पण ऑक्सिडेशन होतं प्रोडक्ट्स हां. कारण की ते थोडा तरी ऑइल बेस असतातच, ऑइल असतं त्याच्यात. आणि आपण बघतो घरात पण चुकून कुठेतरी आपलं तेल राहिलेलं असतं, ते काढलं की जसं मेणासारखं झालेलं असतं आणि थोडंसं काळं पडायला लागलेलं असतं आणि हिरवं पडायला लागलेलं असतं आणि वास येतो. आता तसंच प्रोडक्टला पण वास येतो आणि काळे पडायला लागतात. फाउंडेशन कन्सिलर एवढं वापरलं जातं. हां, पण त्याच्यामध्ये मिनी पॅक्स मिळतात ना, हल्ली मिळतात. म्हणजे मॅकचे वगैरे त्याचा इकॉनॉमिकल पॅक्स काढलेले छोटे छोटे. आणि हल्ली एक खूप असतं की आम्हाला मॅकचा मेकअप करा, मॅक करा. ते मॅक सगळ्यांना सूट नाही होत. तुम्हाला जे सूट होतं, कारण की मूळ तुमची कन्सेप्ट आहे की मला सुंदर दिसायचं आहे. मी प्रोडक्ट कुठले वापरताय ते नाही, मला सुंदर दिसायचे हे तुमचं मूळ हे आहे. हॅलो. ह्या गाल आणि ह्या गालमध्ये फरक झाला, हा लिप झाला. म्हणजे हायलायटर काय करतं, लिफ्टिंगचं काम करतं. तिचा ऑलरेडी फेस म्हणजे फोटोजेनिक आहे, ओव्हल शेपच आहे. आपल्याला असं काही करावं लागत नाहीये. बरं ठीक आहे. ठीक आहे पाठवते. बरं ठीक आहे पाठवते. परत एकदा नवरी झाली.